नमस्कार 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 मित्रांनो. तर मी आहे एव्ही आणि तुम्ही बघत आहात एव्ही मराठी गेमर्स. तर चला सुरू करूया. आज आपण पुन्हा खेळणार आहोत ॲस्फाल्ट 9 लेजंड्स. सो फासन युअर सीट बेल्ट्स. चला पहिला आपण आलो तसं डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करूया. गप्पा जादा न मारता पहिला घेऊया जरा स्पॉन्सरशिप. टॉपचा राडा करूया. आज आपण खेळणार आहे स्टार हंट हा इव्हेंट. ह्याच्या फक्त 3च रेसेस होतील का हे तुम्हाला कळून येईलच, कारण की ही जी कार आहे ती कार एकदम टॉप नॉच लेवलची आहे. एस क्लासची लॅम्बोर्गिनी इगोइस्ट आहे आणि ही जे फ्युल्स आहेत ते आपल्याकडं फक्त 3च आहेत. गॅस टँक फक्त 3च आहेत. असं दे, काय विषय नाही. गाडी तुम्हाला एकदा दाखवून देतो. गाडी इतकी फ्युचरिस्टिक आहे की आपला मागचा जो व्हिडिओ होता मर्सिडीजचा, तर ती गाडी पण हे कन्सेप्ट कार होती, पण ही सुद्धा माझ्या मते कन्सेप्ट कारच आहे. एकदम अशी फ्युचरिस्टिक दिसते आहे. तर ही जे स्पॉयलर्स बघू शकता तुम्ही, एकदम टॉप नॉच लेवलचे आहेत. फक्त बघूनच खुळे होतात माणसं. मी पण खुळा झालो. हे असे 2 डोळ्यागत वाटतात हे जे बॅकलाईट्स. आता जर नीट बघितलं तुम्ही दिसतच असेल तुम्हाला. सोडा, काय विषय नाही. आपण टॉपचा विषय करूया. जरा काय काय करायचं होतं आपण बघितलेलं नाही आहे. झक मारत आलेलो आहोत. असू दे, काय विषय नाही, सगळं होऊन जाईल. इथं आपण हे करूया, काय म्हणतात ते, बीट रेस टाईम तर असणारच आहे 100%. शॉकव्यू मारूया, परफेक्ट नायट्रो मारूया, 360सुद्धा मारूया, बॅरलसुद्धा घेऊया. ही कार एकदम अशी म्हणजे काय बोलायलाच नको, कशासारखी तरी म्हणजे अशी वेगळीच दिसते टॉपची. सोडा, जास्त या गाडीवर बोलायला. आता तुम्ही जर बघितलं असेल, ऑब्झर्व केलं असेल, तर हे जे थ्रस्टर्स आहेत ते टॉपचे आहेत. बूस्टर्स म्हणजे एक्झॉस्ट म्हणू शकता. एक्झॉस्ट थ्रस्टर म्हणलो मी चुकून, एक्झॉस्ट आहे ते. टॉपचा विषय आहे. जसं की तुम्ही बघत आहात की हिचा जो हे आहे नायट्रो बूस्ट, तो चार्ज एवढा पण लवकर होईना, पण हा संपतो पण तेवढंच लवकर जेवढ्या लवकर चार्ज होतो आहे. त्यामुळे काय विषय नाही. अप टू द मार्क म्हणूया गाडीला. गाडीची जी मॅक्स स्पीड आहे ती 364 आहे बहुतेक माझ्या मते. ओकेमध्येच आपले 316 गो. आईच्या गावात किती म्हणजे नुसती उडालती गाडी. मस्तच फिरालती नुसती. फिनिश द रेस तरी झालेला आहे. मी म्हणलं होतं आपण गो खाणार आहे, ते शेवटी खाल्ल्यालाच आहे. बीट रेस टाईम 51 सेकंड्स होतं. म्हणजे या कारला आपल्याला थोडंसं अपग्रेड हे मारलंच पाहिजे. ह्याच्यावरनं हे लक्षात येते. काय विषय नाही. आजचा व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे. आजचा व्हिडिओ छोटा असणार आहे. सगळ्या व्हिडिओंपेक्षा एकदम छोटा असणार आहे आजचा व्हिडिओ. उदाहरणार्थ 15 मिनटं असं असेल. बघूया किती वेळपर्यंत जात आहे. काय विषय नाही. आपला जो नॉर्मल व्हिडिओ टायमिंग आहे ते 30 मिनटाचा आहे. पण बघूया, आजचा व्हिडिओ थोडा छोटासाच होईल, कारण की जास्त इव्हेंटसुद्धा आलेले नाही आहेत. हा एकच इव्हेंट आलेला आहे आणि काल आपण सगळ्या इव्हेंट्सचं हे करून टाकलेलं आहे. तर मला या कारला काय हे करण्याची गरज नव्हती. ओव्हरलॉक करायला पाहिजे होतं. खोळ्यागत मी हे केलो. असू दे, काय विषय नाही. चुकी झाल्या, आपले पैसे तर गेलेलेच आहेत. आता परत हे करू शकत नाही. म्हणजे असा खाल्ला काय तसं खाल्ला तर आपण गुच आहे. आणि या गाडीची रिफिल बघू शकता, 6 तास लागतात रिफिलला. त्यामुळं काय बोलणार, आता सोडून द्या. मध्येच चला, आता फुल आपण ओव्हरलॉक केलेली आहे गाडी. त्यामुळं आता बघूया विन द रेस होते का आणि किती वेळात होते. आपल्याला 51 सेकंड्स करायचं आहे. जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं, बीट रेस टाईम तर असणारच आहे. असं दे, काय विषय नाही. नॉकडाऊन आपण 100% मारतच जाणार आहे. ते आपल्या ह्याच्यातच आहे, नसात भरलेला आहे. सगळ्यांना उडवण्याचं आणि स्वतः पुढं जाण्याचं. सोडा, जास्त पण हे करायला नको. नाहीतर आपण स्वतः नॉकडाऊन झालो तर घोडं लागतील ब्रेक हो झाल्यावर. त्यामुळं थोडंसं शांतपणे खेळायला चांगलं असतं. जसं की मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगत असतो. ओकेमध्येच आजच्या गावात गाडी कंट्रोल होईना. हां, झाली. काही विषय नाही. यांच्या तर आता उठ म्हणे, तू येणार वगैरेमध्ये माझ्या.
तुझ्या तर राहिला तुझ्या ये पुढं पुढे या नुसतं पुढे या तुमची गांडाच मारते की गाच्या फक्त पुढे येऊ दे. ओ गाडी 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 आईच्या गावात ह्याच्या साधा बीच शिट रे. जराशासाठी आपला विंद रेस राहिलेला आहे म्हणजे परत गु खाल्लेलाच आहे. आता काय बोलू काय माझ्याकडं सुद्धा शब्द नाहीत बोलायला म्हणजे परत ते झालं असं खाल्लं काय तसं खाल्लं काय खाल्ला तर आपण गूच आहे असू दे. आणि सगळ्यात मोठा विषय काय आहे की आपल्याला फक्त आणि फक्त 3च रेसेस खेळायला भेटणार आहेत म्हणजे 6 तास वेट करायला पाहिजे 3 रेस खेळून मग केव्हा जाऊन तुम्हाला अजून फक्त 3च रेसेस खेळायला भेटतील. तर अशानं जर गाडी निघणं थोडंसं अशक्य आहे. अशक्य म्हणू नाही शकत अवघड म्हणू शकतो पण करणारा करूनच टाकतो सोडा. हा इव्हेंट माझ्या मते काल आलेला आहे आणि मी हे काय म्हणतात ते व्हिडिओ टाकतो आहे आज. आईच्या गावात भाई 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 म्हणजे तुम्ही बघितलंच असेल गाडी उडलीच होती जरा कमी म्हणजे काय बोलू आता टॉप एंड विषय झाला असता आत्ता म्हणजे गाडीचं जे तोंड होतं ते वर निघालेलं आणि गाड खाली गेलेली म्हणजे जस्ट इमॅजिन काय विषय होऊ शकला असता आणि घोडं लागू शकले असते लई भात. असं दे घोडं लागलेलं नाहीत आपण गाडी कशी बशी गांड घासून कंट्रोल केलेली आहे त्यामुळे काय विषय नाही. ही नालायक माझ्या पुढं जायलाच बघणार आणि 100% जाणारच कारण की सोडा आता काय बोलू मला लवकरात लवकर पळवायला पाहिजे विना 360 मारता मस्तच. तर विन द रेस आपला झालेला आहे विथ द रेस टाईम बाकी सगळे झालेले आहेत रेस टाईम सकट त्यामुळं 2 ब्लूप्रिंट तरी आता फिक्सच आहेत. बघूया आणि किती भेटतात 2च भेटल्या सोडून द्या. तर ह्या इव्हेंटवर मी व्हिडिओ का करतो आहे कारण की हा इव्हेंट 10 दिवस आहे अजून आणि तुम्ही जर सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा 1-1 तासाचं सेशन जरी केलं तरी तुम्हाला ही कार 100% अनलॉक होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून मी हा इव्हेंटवर ह्या व्हिडिओ केलेला आहे आत्ता करतो आहे म्हणजे कारण की आपण त्यातच घुसतो ज्याच्यात कार अनलॉक हे गॅरंटेड असतं. तर चला ते 3 रेसेस झालेले आहेत आता त्याचे काय फ्यूल उरलेले नाही आहेत त्यामुळं आपण 100% दुसरा इव्हेंट खेळणार आहे जो की असणार आहे ओव्हरलॉक शोकेस. क्लब मेंबर एकटा तरी आलेला आहे. टॉप 1%ला जर गेलो तर एस क्लासचे आपल्याला 4 हे भेटतील आणि टॉप 10ला जर गेलो तर 3च भेटतील. नको आपल्याला 4 पाहिजेत आणि हे पैसे पण पाहिजेत आपल्याला 100% कारण की पैसे आपण गू खाल्ल्या की तोडवलेले आहेत विना काही म्हणजे बघताच डायरेक्ट उडवून टाकले. काय काय करायचं आधी बघून घ्या. फिनिश द रेस आहे नायट्रो टाईम 15 सेकंद नायट्रो टाईम होऊन जातो आहे. स्टंट 18 आईच्या गावात म्हणजे ट्रॅक मोठा आहे ह्याच्यावरनं समजून घ्या. जंप 5 करायचे आहेत काय स्टंटमध्ये होऊन जाते. 360 14 ओ भेंडी आईच्या गावात उडणारच आहे म्हणजे आता गाडी घेऊ तरी घेऊ कुठलीही तर आपल्याकडे फ्यूलच नाही त्यामुळं बघण्याचं काय चान्सच नाही. भाई 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 लेगो टेक्निकची बुगाटी पण आहे मला माहीतच नाही. तर बघू शकता तुम्ही लेगो टेक्निकची बुगाटी एकदम टॉपची दिसते. एवढी खास नाही म्हणू शकत पण हा लेगो टेक्निक असल्यामुळं तेवढी टॉप एंड दिसत नाही. असू दे पण ही गाडी टॉपची आहे कारण की हिचा रँक जो आहे तो पण टॉप लेवल आहे आणि सगळ्यात टॉप लेवल रँक ऑब्वियसली ह्याच गाडीचा आहे लोटस. तर बघूया ट्राय मारायला काय हरकत आहे. ओकेमध्येच हे आम्हाला माहीत आहे सोडून दे. आपल्याला 360 14 करायचे आहेत आणि स्टंट्स 18 विथ जम्प्स 5 करायचे आहेत. होऊन जाईल आरामात होते काय ज़्यादा टेन्शन घ्यायचं नाही. आणि बीट रेस टाईम होता आपला 1:10 सेकंड्स 1 मिनिट 10 सेकंड्स आरामात होऊन जाते. ज़्यादा टेन्शन घ्यायचं नाही फाडायची एकेकाची. तर हा ट्रॅक तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल फ्युचरिस्टिक ट्रॅक म्हणला होता आपण ह्याला नावच पाडलं होतं त्यामुळं का बहुतेक तोच ट्रॅक असावा माझ्या मते. तोच ट्रॅक आहे बहुतेक सोडून द्या जास्त विचार न करता. तर ह्या कारचं तुम्ही हे बघू शकताय नायट्रो लवकर चार्जसुद्धा होतो आहे आणि लवकर संपतसुद्धा नाही आहे. उडलो आईच्या गावात आहे उडलोच शेवटी उडलोच. असा उडलो काय तसा उडलो काय गू खाल्लेलाच आहे. गाडी झालेली नाही आहे कंट्रोल गू खाल्लेलाच आहे आपण सोडून द्या.
जिथे ड्रिफ्ट मारा पाहिजे तिथे ड्रिफ्ट मारलेलं नाही आपण. ओके मध्येच आरामात जाऊ दे. ओ ओ ओ ओ ओ आता थांबा जरा. ओके मध्येच परत खाल्लेला आहे. आपल्याला विन द रेस करायचं होतं आणि ट्रॅक जेवढा मोठा वाटत होता तेवढा आईच्या गावात उडलो तेवढा मोठा तर नाही आहे. म्हणजे आता काय बोलू. विन द रेस तरी झालं आपलं. विन द रेस आणि फिनिश द रेस आणि बीट रेस टाईम झाला असेल. बाकी स्टंट आणि हे आणि ते झालं नसणार आहे 100%. मी लिहून देतो कारण की एकदा तर रेक पण झालं आपण. म्हणजे असं खाल्ला काय तसं खाल्ला तर गूच आहे. सोलो आता आले तर घेऊनच जाऊया मस्तपैकी. क्लेम करूया पूर्णपैकी. ओकेच जास्त विचार करत नाही बसायचं. तर हा एक राहिला आपला 14 360 आणि 18 स्टंट भेंचो आणि टॉप 80%. वा म्हणजे आता काय बोलू. ते नाही ते असते ना ते काय म्हणतात ते आदमी अगर गरीब हो ना तो म्हणजे मला ते म्हणता आहे ना अपनी नियत से ही गरीब हूँ मैं. क्या बोलू अभी म्हणजे काय सूचनाच झालं आहे. एवढं असं हे झालं आहे. सोडा. बीट रेस टाईम 1 मिनिट 3 सेकंड करूनसुद्धा 80%ला गेलं. म्हणजे तुम्ही विचार करू शकताय काय टॉप लेवलचे बंदे असतात म्हणजे आहेत माझ्यावरती. सोडा. क्या ही कर सकते हैं. कुछ भी नहीं कर सकते. सिर्फ 360 थोड़ा मार के नॉकडाऊन कर सकते. कारण की आपण रेस तर जिंकलेली आहे त्यामुळं रेस जिंकण्याच्या नादात तरी जायला काय नको. आरामात जाऊया. रेस टाईमसुद्धा काय करण्याची गरज नाही आहे माझ्या मते तरी. ओके मध्ये चुकीच्या वेळेला चुकीचंही केलेलं आहे. 360 हाणलेला आहे. उडलो आईच्या गावात आत्ता उडलो असतो. असं दे काय विषय नाही. तुझ्या आईला तुझ्या शेमने तुम्ही येणार रे मला इकडं. मला हे काय म्हणतात ते आईला तोंडातच येईल. मला टक्कर द्यायला आले चिमडी. त्यांना माहीत नाही मी कोण आहे यांच्यात. तर ओके मध्ये नुसत्या 360 असं 360 मारायच्या की बास खुळीच व्हायला पाहिजेत. एक आलाय मागं शेमडे. असू दे. आत्ता उडलो असतो बरोबर फिनिश लाईनवर येऊन खाल्ला असता बरोबर मी. आणि एक तरी स्टंट 18 झाले. मस्तच झालेला आहे कंप्लीट पूर्ण ओव्हरलॉक शोकेस. टॉपचा विषय केलेला आहे तुमच्या भावानं मस्तपैकी. आता 364 आपला काउंट झालेला आहे 1000पैकी. परत खाऊन आपण 80%लाच गेलो आहे. सोडा. म्हणजे इतकं खेळूनसुद्धा काय हातालाच लागलेलं नाही आहे. आणि सध्या तरी ह्या रेसेस खेळायला आपल्याकडे इव्हेंट तिकीट्स अवेलेबल नाही आहेत. तर आता आलो आहे तर आपला टॉपचा मल्टीप्लेयर खेळून जाऊया. कारण की तुम्हाला तर माहीतच आहे पहिली रेस जर चांगली खेळलं तर पहिल्याच रेसला हे आपल्याला काय म्हणतात कार्ड पॅक्ससुद्धा देतं. ब्रॉन्झ 2 आईच्या गावात त्यांच्या काय बोलू मी आता. DAC टेन्सी आता माझ्याकडे काही शब्दच नाही. कॅचर ऑफ स्लिपस्ट्रीम आहे म्हणजे आमची गाण मारणार. होय 100% मारायलाच पाहिजे. असू दे चला. आपण हे आपली मारण्याच्या आधी आपण हे जे मारूया. बघूया कोण आपल्या लेवलचं येते आणि कोण आपल्या वरच्या लेवलचं येते. आपला रँक दिसत असेल 16 आहे आणि इथं एकसुद्धा 16चा दिसना झालेला आहे. सगळी खालचेच आहेत. पण जास्त पण उत्साहित व्हायचं नाही कारण की खालचा रँक जरी असेल तरी शेंबडी गांडच मारून जातात आपले. हे सगळ्यांनाच माहीत आहे. ज्यांनी पण माझे मल्टीप्लेअरवरचे सगळे व्हिडिओ बघितले असतील त्यांना हे 100% माहीत असणार आहे की मी असं का म्हणतो आहे. परत उडलो आजच्या गावात. आत्ता जर गाडी कंट्रोल झाली नसती तर खरं सांगतो उभा आडवा झावला जास्त या गेमनं मला. आरामात मी हे असं का करावलं हे तुम्हाला कळालंच असेल. कारण की मागची शेंबडी माझं स्लिपस्ट्रीम घेऊन आला काय पुढं शेमना असे स्लिपस्ट्रीम घेऊन गांडीला गांड लावून येतात. त्यामुळे हे करायलाच लागतं.
आरामात तो तर दुसरीकडे गेला, त्यामुळे काय विषय नाही. पण पुढं मी असल्यामुळं माझी स्लिपस्ट्रीम तो अजूनसुद्धा घेऊ शकतो. असं दे, काय विषय नाही. आपण जाणार आहे तर्राट उडत जाणार आहे नुसता. ओके मध्येच आरामात जाऊ दे बॅरल रोलवर. आता उडलो आजच्या गावात म्हणलं होतं उडलो. तर असं पण होतं भरपूर वेळेला. ही गेलीत आता माझ्या पुढं. ताईव माझी मारणार उभी आडवी गांड. असू दे, काय विषय नाही. पळव भाई, मला जायचं आहे आईच्या गावात ह्याच्या. भाईची स्लिपस्ट्रीम का घेताय ना मला काहीच कळायला मार्ग नाही. ओके मध्येच जरा कमी ह्यानं आपल्याला टक्कर दिलेली, म्हणजे आपली फाडलीच होती. आपण मस्तपैकी रेक होऊन सुद्धा जिंकलेलो आहोत, त्यामुळं काय विषय नाही. तांबा भावांनो, आपल्याला ही ॲड ही बघायलाच पाहिजे, कारण की पैसे आपले तेवढे गेलेले आहेत. त्यामुळं 92,000 आपण अजिबात सोडणार नाही. मी आलो 1 मिनटात. ओके मध्ये जसं की मी म्हणलं होतं, ही ॲड बघून येऊया. आलो आहे मी परत टॉपचा विषय मारून. आपण ॲड बघितलेली आहे. तर चला, या रेसचा 100% आपणच हे विनर आहोत. आणि गो खाल्लेला आहे ब्रॉन्झ 3 लीगला जाऊन. ब्रॉन्झ 2 तरी पाहिलं तर सोडून द्या, काय विषय नाही. ब्रॉन्झ 1 तर लांबच, ब्रॉन्झ 2सुद्धा गेलेला नाही. म्हणजे आपली लायकी तेवढीच आहे. काय बोलू आता. गाडी अनलॉक होते काय आज, काय माहीत. झाली असती तर लई मजा आली असती. आईच्या गावात फक्त आपल्याकडे 3 ब्लूप्रिंटरसाठी गो खाल्ला आहे गाडीनं. आणि इथं अजून ह्याला 11 पाहिजेत सोडा. टोयोटा GR सुपरा रेसिंग कन्सेप्ट हे झाली असते आपली अनलॉक. चला, काय विषय नाही. आता टॉपचा अनलॉक मारूया. आता गांडच मारू एकेकाची. ब्रॉन्झ 2ला भेटणार आपल्याला त्या गाड्या. चला, ब्रॉन्झ 3वर आहोत, तर टॉपचा विषय हा करूनच टाकूया. आता जास्त इकडं तिकडं न भटकता आपण टॉपचा विषय करणार आहे, कारण की आता आपल्यावरचं तरी परत कोण दिसेना, त्यामुळे आपण जिंकणार आहे. आणि ह्यावेळी विदाऊट ट्रेक खेळायचा आहे. आणि जर चुकून जरी विदाऊट ट्रेक खेळलो, मी चांगलं खेळलो, तर 100% तुम्हाला माहीतच आहे, आपला जो रँक जो आहे तो ब्रॉन्झ 2 किंवा ब्रॉन्झ 1वर जाण्याची सुद्धा 100% शक्यता आहे. फक्त आपल्याला रेक व्हायचं नाही आहे. एकच गोष्ट एवढी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला ड्रिफ्ट मारायला लावलं या शेमण्यानं मला, म्हणजे सगळ्यांनाच. उडलो आईच्या गावात भेंचोत. आत्ता बी उडलो असतो, म्हणजे परत तेच आलं. आदमी नियत से करावे, म्हणजे मी आता काय बोलू. डोक्यातलं ते आपलं हे काय म्हणतात ते बॅरल रोलचं काय जायना झालं आहे. आणि गुतीतच खायला लागलो आहे मी. आणि यो शेमणा माझ्या मागं जो याला तो स्लिपस्ट्रीम घेऊन आला आहे माझी. तरी पण महागच आहे सोडा, काय विषय नाही. आणि माझ्या रूटला सध्या तरी कोणी येत त्याला मला तरी दिसेना झालं आहे. त्यामुळे एवढं काय जादा टेन्शन घेण्याचं काय हे नाही. तर माझ्या पुढंसुद्धा जाण्याची शक्यता दिसायला लागल्या मला. तर तुम्ही बघू शकताय, जसं की मी म्हणलं होतं तुम्हाला की कधीही कुणाच्याही रँकवर जाऊ नका, कारण की असलीच बंदी फाडो असतात. आता तुम्ही बघू शकताय, या शेमण्याचा रँक माझ्यापेक्षा पण लय खाली आहे, तरी पण या शेमणा माझ्या पुढं चालला आहे. त्यामुळं तुम्ही अंदाज लावू शकता की मला काय म्हणायचं आहे. चला, असू दे, काय विषय नाही. आता जरा नीट खेळूया. विदाऊट रेक खेळायला पाहिजे आपल्याला, कारण की आता जर चुकून जर रेक झालो तर ह्यो शेमना 100% माझ्या पुढं हात जाणारच, ह्याची गॅरंटी मला आहे. आणि जिथं ड्रिफ्ट पाहिजे तिथं ड्रिफ्ट उडवायलाच पाहिजे. उडलो आईच्या गावात. मला वाटलं तर मोठा दगड होता. इथं नुसत्या परत ड्रिफ्ट हाणायच्यात आईच्या गावात. परत आणून तिथंच पटकला आपल्याला. ओके मध्येच आलेलो आहोत आपण. मस्तपैकी एक इमोटिकॉन देऊया भाई, म्हणजे गाड्या आपली काय उडायलाच लागल्या. टॉपचा विषय झाला. परत 25 हे ना आपला रेटिंगवर गेलं आहे. 25 नंबराने 25%. मला काय माहीत, फक्त तिथं 25 दाखवालं आहे. तेवढं आपण तुम्हाला सांगितलं आहे, म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, सोडून द्या. आता बघूया, ब्रॉन्झ 2वर जर गेलो तर चांगलं होईल. एकच नंबर. जसं की मी म्हणलं होतं, ब्रॉन्झ 2वर जाण्याची सुद्धा शक्यता असते. तर टॉपचा विषय करून गो खाल्लेला आहे, म्हणजे कार्ड पॅक्स दिलेलेच नाहीत ह्याच्या. अरे भाई, गाडी अनलॉक झाली असती भाई आज, सोडून द्या.
जास्त विचार न करता आपण निदान खेळलो तरी चांगलंपणे. आणि ब्रॉन्झ पॅक अनलॉक द मल्टीप्लेअर पास टू गेट दिस रिवॉर्ड्स. गांड तुझी भिकारी नालायक. आता काय बोलू, सोडून द्या. तर सोडा, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपचा विषय मल्टीप्लेअरमध्ये हा 100% करणारच आहोत. त्यावेळी आपण गोल्ड सिल्वरवर जाऊया. हे फक्त ब्रॉन्झ होतं. तर चला भावनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद.